नमस्कार. आपल्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं, कधी भीती तर कधी चिंता. पण तुम्हाला माहिती आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या संतांनी देऊन ठेवली आहेत. आजच्या भागात आपण संतांच्या अनुभवातून मनशांतीची गुरुकिल्ली शोधणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आम्ही तुमच्यासाठी एक खास सुविचार सांगितला आहे. आज आपण संत नामदेव महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि आपल्या डोळ्यांत अंजन घालणारा अभंग पाहणार आहोत. या धावपळीच्या जगात आपण सगळेच जण रोज स्वतःला विसरून धावतोय. पण नक्की कशाच्या मागे धावतोय? पैसा, गाडी, बंगला की फक्त खोट्या नात्यांच्या मागे? आपण ज्या शरीराचा आणि संपत्तीचा इतका अभिमान बाळगतो, ती तर एका क्षणात सोडून जाणारी आहे. याच जिवंत सत्यावर बोट ठेवणारी एक अप्रतिम आणि तितकीच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ही रचना आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. क्षणक्षणां देही आयुष्य हे काटे, वासना हे वाटे नित्य नवी. भावार्थ आणि विश्लेषण. श्रोते हो, नामदेव महाराज पहिल्याच चरणात मानवी आयुष्याची एक मोठी शोकांतिका मांडतात. ते म्हणतात की आपल्या या शरीराचं आयुष्य प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक क्षणाला हळूहळू कमी होत चाललं आहे. काळ पुढे सरकतो आहे आणि आपलं आयुष्य संपत चाललं आहे. पण गंमत बघा, एकीकडे आयुष्य संपत असताना दुसरीकडे आपल्या मनातल्या वासना, आपल्या इच्छा आणि गरजा मात्र रोज नव्या रूपात जन्माला येत आहेत. आयुष्य लहान होत चाललंय, पण माणसाच्या इच्छा मात्र वाढतच चालल्या आहेत. हाच मानवी मनाचा मोठा विरोधाभास आहे. सामाजिक व नैतिक संदेश. माणसाचे आयुष्य प्रत्येक सेकंदाला कमी होत चालले आहे, ही जगण्याची अंतिम सत्य परिस्थिती आहे. परंतु माणूस या वेळेचे महत्त्व न ओळखता रोज नवीन भौतिक सुखांच्या आणि वासनांच्या मागे धावत राहतो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की निसरड्या सुखांच्या मागे लागून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका. वेळ मर्यादित आहे, त्याचा वापर चांगल्या कर्मासाठी करा. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण पाहतो की लोकांकडे असलेला स्मार्टफोन किंवा गाडी चांगली काम करत असतानाही बाजारात नवीन मॉडेल आले की ते घेण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. माणूस ते नवीन मॉडेल घेण्यासाठी कर्ज काढतो, रात्रंदिवस तणावात काम करतो. या धावपळीत तो स्वतःच्या आरोग्याकडे आणि कुटुंबासोबत घालवायच्या आनंदाच्या क्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आयुष्य संपत आले तरी माणसाची ही नवीन मिळवण्याची वासना कधीच संपत नाही. दुसरा चरण. माझे मी म्हणतो गेले नेणो किती. रमक चक्रवर्ती असंख्यात. भावार्थ आणि विश्लेषण. या जगात येऊन प्रत्येकजण हे माझं आहे, ते माझं आहे असा अहंकार बाळगतो. नामदेव महाराज आपल्याला भूतकाळाची आठवण करून देतात. ते म्हणतात की या पृथ्वीवर आजवर कितीतरी मोठे पराक्रमी राजे, चक्रवर्ती, सम्राट होऊन गेले, ज्यांनी संपूर्ण पृथ्वीवर राज्य केलं आणि हे सगळं माझं आहे असं म्हटलं. पण आज ते कुठे आहेत? ते सगळे काळामध्ये नष्ट झाले. कुणीच सोबत काही घेऊन गेलं नाही. जेव्हा एवढे मोठे राजेही काही सोबतीला नेऊ शकले नाहीत, तर आपण कोणत्या गोष्टीचा गर्व करतोय हा विचार आपण केला पाहिजे. सामाजिक व नैतिक संदेश. समाजात अहंकार आणि माझं माझं करण्याची वृत्ती माणसाला आंधळी करते. नामदेव महाराज सांगतात की या पृथ्वीवर स्वतःला खूप मोठे समजणारे, साम्राज्य उभी करणारे कितीतरी चक्रवर्ती, राजे आणि श्रीमंत लोक आले आणि मातीत मिसळून गेले. त्यामुळे मी आणि माझे हा खोटा अहंकार सोडा. समाजात नम्रतेने आणि सेवाभावाने राहा, कारण इथली कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी तुमची नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनेकदा कौटुंबिक किंवा सामाजिक पातळीवर जमिनीच्या एका छोट्या तुकड्यासाठी भाऊ भाऊ एकमेकांचे वैरी बनतात. न्यायालयात पिढ्यानपिढ्या खटले लढतात. पण विचार करा, ज्या जमिनीसाठी त्यांनी आयुष्यभर भांडण केले, शेवटी दोघेही ती जमीन इथेच सोडून या जगातून निघून जातात. निसर्गाच्या समोर माणसाची संपत्ती आणि त्याचा अहंकार किती क्षुल्लक आहे, याचे हे जिवंत उदाहरण आहे. तिसरा चरण. देह जाय तोंवरी अभिमान, न करीन अज्ञान आत्महित. भावार्थ आणि विश्लेषण. माणसाचा स्वभाव किती विचित्र आहे बघा. जोपर्यंत या शरीरात प्राण आहेत, अगदी मृत्यू दाराशी येईपर्यंत माणसाचा अहंकार, त्याचा अभिमान काही सुटत नाही. माणूस मरेपर्यंत मी आणि माझं या चक्रात अडकलेला असतो. नामदेव महाराज म्हणतात की या अज्ञानामुळे माणूस स्वतःचं खरं हित कशात आहे, म्हणजेच आत्मिक कल्याण कशात आहे, याचा विचारच करत नाही. संसाराच्या खोट्या अभिमानात पडून माणूस स्वतःचं आयुष्य वाया घालवतो. सामाजिक व नैतिक संदेश. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत, तोपर्यंत माणूस स्वतःच्या रूप, जात, पैसा किंवा हुद्द्याचा अभिमान बाळगतो. या अज्ञानामुळे तो स्वतःचे आत्महित, म्हणजेच आत्मिक उन्नती आणि समाजाचे कल्याण करायचे विसरून जातो. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की शरीराचा अभिमान सोडून विवेकी बना आणि मानवी जीवनाचा खरा उद्देश ओळखून सत्कर्म करा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या पदावर असलेला अधिकारी किंवा श्रीमंत व्यक्ती जेव्हा सामान्य लोकांशी उद्धटपणे वागते, त्यांना तुच्छ लेखते, तेव्हा तो त्यांच्यातील अज्ञानाचा आणि पदाच्या अभिमानाचाच भाग असतो. पण जेव्हा ती व्यक्ती निवृत्त होते किंवा वृद्ध होते, तेव्हा तिला समजते की ज्या पदाचा अभिमान केला ते पद तात्पुरते होते. जर त्या काळात त्यांनी लोकांची मदत केली असती तर तीच त्यांची खरी कमाई ठरली असती. चौथा चरण. मोहाची सोयरीन मिळवणी चोरटीन, खाऊनी करंटीन घेती घर. भावार्थ आणि विश्लेषण. आता नामदेव महाराज एक खूप सुंदर आणि उपरोधिक उदाहरण देतात.
आपल्या अवतीभोवती असणारी जी नातीगोती किंवा मोह आहेत त्यांना महाराजांनी चोरटी सोयरी म्हणजेच चोरासारखे नातेवाईक म्हटलं आहे. हे मोहाचे नातेवाईक वरवर खूप चांगले वाटतात, पण प्रत्यक्षात ते चोरासारखे असतात. ते हळूहळू माणसाच्या मनात घर करतात, माणसाची बुद्धी आणि पुण्य संपवून टाकतात आणि शेवटी माणसाला आध्यात्मिकदृष्ट्या कंगाल म्हणजेच करंटे बनवून सोडतात. या मोहाच्या जाळ्यात माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सामाजिक व नैतिक संदेश हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजात वावरताना जे केवळ मोहापायी किंवा स्वार्थासाठी तुमच्याशी नाते जोडतात ते प्रत्यक्षात चोरासारखे असतात. ते तुमच्या चांगुलपणाचा आणि संपत्तीचा गैरफायदा घेतात आणि शेवटी तुम्हालाच उद्ध्वस्त करतात. नामदेव महाराजांना समाजाला सावध करायचे होते की दिखाऊ आणि स्वार्थी नात्यांना ओळखा. मोहाच्या आहारी जाऊन चुकीच्या संगतीत स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. वास्तविक जीवनातील उदाहरण आजच्या समाजात व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांचे उदाहरण आपण पाहू शकतो. जेव्हा एखाद्या तरुणाकडे पैसे असतात तेव्हा त्याला पार्टी देणारे, मौजमजा करायला लावणारे अनेक तथाकथित मित्र गोळा होतात. हे मित्र त्याला व्यसनाच्या गर्तेत ढकलतात. पण जेव्हा त्या तरुणाचे पैसे संपतात किंवा त्याचे आरोग्य बिघडते तेव्हा हेच मित्र त्याला सोडून निघून जातात आणि तो तरुण व त्याचे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त होते. 5वा चरण, जोंवरी संपत्ती तोंवरी हानिके, धनासवे भुंके तयांमागे. भावार्थ आणि विश्लेषण. या जगाचा एक अत्यंत कडू नियम नामदेव महाराजांनी इथे मांडला आहे. ते म्हणतात की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, तोपर्यंतच हे जग तुम्हाला चांगलं म्हणतं आणि तुमच्या मागे पुढे करतं. जसा पैशाच्या मागे माणूस धावतो तसेच लोकही त्या पैशामुळे तुमच्याशी नातं ठेवतात. संपत्ती संपली की ही खोटी नातीही संपतात. हे जग केवळ स्वार्थासाठी आणि धनाच्या लोभापोटी तुमच्याशी जोडलेलं असतं. हेच या संसाराचं खरं रूप आहे. सामाजिक व नैतिक संदेश. समाजातल्या एका अत्यंत कडू सत्यावर संतांनी इथे बोट ठेवले आहे. जोपर्यंत माणसाकडे पैसा, सत्ता आणि संपत्ती आहे तोपर्यंतच लोक त्याची स्तुती करतात आणि त्याच्या मागे मागे फिरतात. हा केवळ पैशाचा आदर असतो, माणसाचा नाही. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की पैशामुळे मिळणाऱ्या खोट्या प्रतिष्ठेला भुलू नका आणि जे लोक केवळ पैशासाठी तुमच्याशी जोडलेले आहेत त्यांच्यावर कधीही आंधळा विश्वास ठेवू नका. वास्तविक जीवनातील उदाहरण. राजकारणात किंवा मोठ्या व्यवसायात आपण हे नेहमी पाहतो. एखादा नेता जोपर्यंत सत्तेवर असतो तोपर्यंत त्याच्या भोवती हजारो लोकांचा गराडा असतो. लोक त्याची आरती ओवाळतात. पण तोच नेता जेव्हा निवडणूक हरतो किंवा सत्ता गमावतो तेव्हा त्याच्याकडे साधे पाणी विचारगाच करायलाही कोणी उरत नाही. समाज केवळ उगवत्या सूर्याला नमस्कार करतो, हेच यातून स्पष्ट होते. 6वा चरण, नामा म्हणे झालो केशवाचा दास, दाखवी बोरस तुझ्या नामी. भावार्थ आणि विश्लेषण. संसाराचं हे सगळं फोलपण आणि खोटेपण पाहिल्यानंतर नामदेव महाराज शेवटी देवाचरणी शरण जातात. ते म्हणतात की हे देवा, हे केशवा, मी आता या जगाच्या मोहातून मुक्त होऊन तुझा दास झालो आहे. आता मला या संसाराच्या खोट्या सुखाची अजिबात गरज नाही. मला फक्त तुझ्या नामाची गोडी, तुझा खरा जिव्हाळा आणि प्रेम अनुभवू दे. तुझ्या नामात जी माऊलीची माया आहे तीच मला दे आणि मला या भवसागरातून पार कर. सामाजिक व नैतिक संदेश. सर्व मानवी चुका, अहंकार, स्वार्थी नातेसंबंध आणि वासना यातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सत्प्रवृत्तीचा आणि ईश्वरीय विचारांचा स्वीकार करणे. नामदेव महाराज शेवटी समाजाला हा संदेश देतात की या जगातील खोट्या मोहापेक्षा ईश्वराच्या म्हणजे सत्याच्या, प्रेमाच्या आणि मानवतेच्या मार्गावर चाला. जेव्हा तुम्ही चांगुलपणाचे दास व्हाल तेव्हाच तुम्हाला जीवनाचा खरा आनंद आणि मनाची शांतता लाभेल. वास्तविक जीवनातील उदाहरण. समाजात अशी काही माणसे असतात जी आयुष्यभर पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे धावून थकतात, पण शेवटी त्यांना मनःशांती मिळत नाही. शेवटी तीच माणसे जेव्हा अनाथ आश्रमात सेवा करू लागतात, गरिबांना मदत करतात किंवा समाजकार्यात स्वतःला वाहून घेतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान दिसते. हाच तो बोरस म्हणजेच सत्कर्मातून मिळणारा खरा आणि सात्विक आनंद आहे, जो भौतिक जगात कुठेही विकत मिळत नाही. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. आजची आपली तरुण पिढी खूप हुशार आहे, प्रॅक्टिकल आहे, पण त्यांच्यावर सतत एक मानसिक दडपण असते. सोशल मीडियावरील लाईक्सचे, चांगल्या पॅकेजचे आणि नेहमी परफेक्ट दिसण्याचे. या नवीन पिढीला हा अभंग त्यांच्या भाषेत सांगायचा झाला तर असा सांगता येईल. मित्रांनो, आज आपण ज्याला फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणतो ना, तेच नामदेव महाराजांनी वासना हे वाटे नित्य नवी या शब्दांत सांगितले आहे. इंस्टाग्रामवर कोणाचा तरी नवीन आयफोन किंवा फॉरेन ट्रिपचा फोटो पाहून आपल्यालाही ते लगेच हवेसे वाटते. यालाच संतांनी मोह म्हटले आहे. हा अभंग आपल्याला शिकवतो की आयुष्यात करिअर करा, पैसे कमवा, त्यात काहीच चुकीचे नाही. पण त्या पैशाच्या आणि गॅजेट्सच्या मागे इतकेही वेडे होऊ नका की तुम्ही स्वतःची शांतता आणि स्वतःचे अस्तित्वच गमावून बसाल. आजच्या पिढीने ब्रँड्सच्या आणि सोशल मीडियाच्या आभासी दुनियेच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या खऱ्या आनंदाचा शोध घेतला पाहिजे.
खरा आनंद महागड्या वस्तूंमध्ये नसून मनाच्या शांततेत आणि जोडलेल्या खऱ्याखुऱ्या माणसांमध्ये असतो. आयुष्याचा प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. तो डिप्रेशन किंवा विनाकारण धावण्यात घालवण्यापेक्षा स्वतःला ओळखण्यात आणि ईश्वरी चैतन्याचा आनंद घेण्यात घालवा. हाच या अभंगाचा आजच्या काळातील सर्वात मोठा संदेश आहे. धन्यवाद. या संपूर्ण अभंगाचा गोषवारा हाच आहे की हे जग, संपत्ती आणि शरीराचा अभिमान या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, एका क्षणात नष्ट होणाऱ्या आहेत. आज आहे तर उद्या नाही. मग या खोट्या गोष्टींच्या मागे धावून आपले आयुष्य वाया का घालवायचे? कायम टिकणारे काय असेल तर ते फक्त भगवंताचे नाव आणि आपली चांगली कर्मे. भक्तीच्या वाटेवरचे हे छोटेसे पाऊल तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. संतांच्या विचारांचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया. पुन्हा भेटूया अशाच एका अमृतवाणीसह. रामकृष्ण हरी. श्री ज्ञानोबा तुकाराम. नामस्मरण करत रहा, आनंदी रहा.